शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्या आजच्या कार्यक्रमामधून आपण पॉली हाऊसमधील कार्नेशन लागवड तंत्रज्ञान याविषयी जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये हेमंत जगताप यांना आमंत्रित केलं आहे. सर हे मनुष्यबळ विकास आणि प्रशिक्षण अधिकारी म्हणून महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल शिवाजीनगर पुणे येथे कार्यरत आहेत. सर नमस्कार आणि कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. तर सर्वप्रथम आम्हाला कार्नेशन या फुलाविषयी आमच्या शेतकरी बंधूंना तुम्ही थोडक्यात माहिती सांगताल? खरं तर आपण पाहतोय की राज्यामध्ये विविध प्रकारचे फुलपिकंही शेतकरी करत असतो आणि ही फुलपिकंही शेतकरी करत असताना याच्यामध्ये आपण पाहतो की काही फुलपिकंही बाहेरच्या वातावरणामध्ये होतात तर काही फुलपिकंही आपले संरक्षित शेती तंत्रज्ञानामध्ये होतात. आता कार्नेशन याचा जर का आपण विचार केला तर कार्नेशन या फुलपिकाची लागवड ही पूर्णपणे व्यापारी तत्वावरती होत असते आणि व्यापारी तत्वावरती घेत असताना या फुलांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चांगल्या प्रकारची मागणी असते आणि म्हणूनच कार्नेशन हे जे फुलपीक आहे हे कार्नेशन हे फुलपीक आपण ते संरक्षित शेती या तंत्रज्ञानामध्ये करत असतो. जसं की आपण आता उल्लेख केला संरक्षित शेती तंत्रज्ञान. आता संरक्षित शेती तंत्रज्ञानाचा जर का उल्लेख केला तर याच्यामध्ये शेडनेट हाऊस आणि पॉलीहाऊस हे दोन भाग येतात. सर या दोन्ही पद्धतीमध्ये लागवडीचं जे तंत्र आहे ते नेमकं कसं असतं? आणि आता हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी आहे कारण की शेडनेट हाऊसचा जर का विचार केला पॉलीहाऊसच्या तुलनेमध्ये शेडनेट हाऊसमध्ये लागवड करताना काही मर्यादा आहेत. जसं की उल्लेख केला तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साईड हे 4 वातावरणीय घटक हे आपण बाहेरच्या वातावरणापेक्षा पॉलीहाऊसमध्ये चांगल्या प्रकारे नियंत्रित करत असतो. पण शेडनेट हाऊसमध्ये हे 4ही घटक नियंत्रित करताना काही मर्यादा येतात. कारण की आपल्याला माहित असेल की शेडनेट म्हणजे याच्यामध्ये ती नेट आहे आणि ती जाळी, तर या जाळीमध्ये सूर्यप्रकाश असेल किंवा पावसाळ्यामध्ये पाऊस हा डायरेक्टली आतमध्ये एंट्री करतो. पण पॉली हाऊसमध्ये त्या पिकाला काही हानी पोहोचणार नाहीये. एक्झॅक्टली, म्हणजेच काय तर पॉलीहाऊसमध्ये या पिकाची लागवड आपण वर्षभर करू शकतो आणि शेडनेट हाऊसमध्ये फक्त उन्हाळा आणि हिवाळा या 2 हंगामामध्येच पिकांची लागवड करता येते. परंतु कार्नेशनचा विचार केला तर कार्नेशनला जर का आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पाठवायचं असेल तर याची गुणवत्ता जर का आपल्याला चांगल्या प्रकारे राखायची असेल. मग आता एखादा शेतकरी आहे त्याला शेडनेटमध्ये न करता पॉली हाऊसमध्येच कार्नेशनची लागवड करायची आहे तर आपण 1 एकर क्षेत्राचा जर खर्च म्हणूया तो कितपत येतो? आता साधारणतः जर का आपण विचार केला तर कार्नेशन हे जे फुलपीक आहे हे बाकीच्या फुलपिकांच्या तुलनेमध्ये अतिशय डेलिकेट किंवा नाजूक फुलपीक आपण असं म्हटलं जातं. आणि आता याची जर का लागवड आपल्याला पॉलीहाऊसमध्ये करायची असेल तर साधारणतः 1 एकर फक्त पॉलीहाऊस आणि त्याच्यामधली आतमधले जे ड्रिप सिस्टम असेल, फॉगिंग सिस्टम असेल किंवा तुम्हाला बाकीचे जे घटक आहेत या सर्वांचा जर का विचार केला तर अंदाजे आपल्याला 1 एकरसाठी 36 ते 38 लाख रुपये लागतात. पण कार्नेशनचा जर का दुसरा अँगल आपण घेतला म्हणजे कार्नेशनची रोपं असतील, परत त्याच्यासाठी लागणारं खत असेल, आतमध्ये तुम्हाला जो मीडिया टाकायचा आहे, या सर्वांचा जर का परत 1 एकराचा खर्च बघितला तर तो आपला परत खर्च आपला साधारणतः 10 लाखापर्यंत जातो. म्हणजेच 1 एकरसाठी साधारणतः हरितगृहामध्ये कार्नेशन लागवड करण्यासाठी त्या शेतकऱ्याकडे साधारणतः 48 ते 50 लाख ही सुरुवातीची एक इन्व्हेस्टमेंट आहे. तर हा खर्च तर खूपच जास्त आहे आपल्या शेतकरी बंधूंसाठी की जे अगदी नव्याने सुरुवात करतायत त्यांच्यासाठी पण आपण म्हणूयात. मग यासाठी आपल्या राज्य सरकारच्या काही किंवा केंद्र शासनाच्या काही सबसिडी आहेत का? सुरुवातीचा खर्च हा जास्त आहे. सुरुवातीचा मी शब्द मुद्दाम करतो कारण की एकदा का आपण एक पॉलीहाऊस केलं की नंतर त्या पॉलीहाऊसचं आयुष्यमान हे 20 ते 25 वर्ष असतं. फक्त त्याच्यामध्ये एकच देखभालीचा किंवा आपण ज्याला म्हणतो की मेंटेनन्स खर्च तो म्हणजे प्रत्येकी 3 वर्षानंतर त्या पॉलीहाऊसचं कापड हे काढावं लागतं. पण तो जो सांगाडा हा तुमच्याकडे 20 ते 25 वर्ष हा कायम राहतो. आता जो अनुदानाचा जो मुद्दा आहे तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणजे राज्य सरकार जर का आपण विचार केला तर याच्यामध्ये NHM म्हणून आहे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन आणि केंद्र सरकार जर का विचार केला तर त्याच्यामध्ये नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड या 2 जे विभाग आहेत तर त्या विभागामार्फत त्याला अनुदान दिलं जातं. दोन्ही विभागाकडून याच्यासाठी 50% अनुदानाची मर्यादा आहे. परंतु राज्य सरकारचा जे NHM हा जो विभाग आहे किंवा राष्ट्रीय फलोत्पादन अभियान विभाग आहे यांची जी मर्यादा आहे तर कमीत कमी मर्यादा हे 5 गुंठे पॉलीहाऊस पासून ते 1 एकरापर्यंत ते अनुदान देतात. ज्याला सुरुवात करायची ते करू शकतात म्हणजे 5 गुंठ्यापासून किंवा 1 एकरापर्यंत ते हळूहळू वाढवत नेऊ शकतात. बरोबर आहे. पण केंद्र सरकारकडे जर जायचं असेल आणि एखाद्याला खूपच मोठं युनिट टाकायचं असेल तर तिथं मात्र तुम्हाला कमीत कमी एरिया जो आहे तुमचा तो साधारणतः 25 गुंठ्यापासून वरती त्यांना 25 गुंठे ते किती? मग 25 गुंठे साधारणतः 2 एकरापर्यंत आपण जाऊ शकतो याच्यामध्ये. आणि दुसरा जो म्हटला की आपण कार्नेशन, आता कार्नेशन या पर्टिक्युलर जर का फुलाचा विचार केला तर राज्य सरकार सध्या फुल पिकांना लागवडीसाठी अनुदान देत नाही. फक्त ते सांगाडा जो आहे म्हणजे पॉलीहाऊसची उभारणी आहे त्यासाठी ते अनुदान देतात. पॉलीहाऊसची उभारणी आणि आतमधले ड्रिप सिस्टीम, फॉगिंग सिस्टीम आणि कंट्रोल त्यासाठी म्हणून अनुदान 50% अनुदान आहे. पण केंद्र सरकारची जी योजना आहे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड याच्यामध्ये केंद्र सरकार सांगाड्याला पण अनुदान देते आणि फुल पिकांना पण अनुदान देते, दोन्हीला. मग ज्यावेळेस अनुदान घ्यायचंय त्यावेळेस शेतकरी ह्या दोन्ही पद्धतीचं अनुदान एकाच वेळी घेऊ शकतात का? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. राज्य सरकारचा नियम असा आहे की एखाद्या शेतकऱ्याला जर का अनुदान द्यायचंय तर ते एक शेतकरी हा त्याच्या आयुष्यामध्ये 1 एकरापर्यंतच लाभ घेऊ शकतो पॉलीहाऊसचा. आता समजा आपण जसं विचारलं की समजा NHM म्हणजे राज्य सरकारच्या विभागातून त्यांनी 10 गुंठ्याचं समजा केलं आणि त्याच वेळेस केंद्र सरकारच्या यातून जर का त्याने 30 गुंठे केलं तर त्याची ती 1 एकरची मर्यादा पूर्ण झाली.
म्हणजेच राज्य सरकार जर का तुम्हाला 1 एकर म्हणतंय तर ते 1 एकर मिळण्यासाठी सर्व ज्या योजना आहेत राज्यामध्ये चालू त्या सर्व योजना मिळून कुठल्याही योजनेतून मिळून ते 1 एकर आहे. म्हणजे सुरुवात करायला शेतकरी बंधूंनी काही हरकत नाहीये. सर, आता हा झाला आपला पॉली हाऊस उभारणी संबंधी, आणि मग याच्यामध्ये की कोणते शेतकरी वर्ग हा बसतो किंवा काही मर्यादा आहेत का अनुदान घेण्यासाठी पण? आता याला एक अत्यंत महत्वाचं होतं म्हणजे शासनाचा असा नियम की ते शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावरती जमीन पाहिजे. बऱ्याच वेळी शेतकरी काय करतात, त्यांच्याकडे जमीन नसते पण कोणाचं तरी ते पण भाडे तत्वावरती, तर ते याच्यामध्ये बसत नाही. एखाद्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्याला योजना लाभ घ्यायचा नसेल तर तो कोणाचाही घेऊ शकतो. परंतु जर का लाभ घ्यायचा असेल राज्य सरकारचा किंवा तर तुम्हाला इथं नियमानुसार स्वतःच्या नावावरती 7/12 उतार असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आता जसं विचार की किती क्षेत्र पाहिजे, जर का त्याला 5 गुंठ्याचं हे करायचं असेल तर कमीत कमी त्याकडे 10 गुंठे क्षेत्र तर असलंच पाहिजे. कारण 5 गुंठे म्हणजे पूर्ण 5 गुंठ्यामध्ये ते बसत नाही, बाजूला जागा सोडावीच लागते. म्हणजेच तो 10 गुंठेच्या वरती कितीही क्षेत्र असलं तरी तो याच्यामध्ये लाभ घेऊ शकतो. की सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्नेशन पिकासाठी हवामान किंवा बाजारपेठ याचा विचार करता कोणते जिल्हे हे जास्त त्या भागामध्ये आपण ही लागवड यशस्वी ठरू शकते? आता तसं म्हटलं तर संरक्षित शेती याचा अर्थच आहे की कुठलंही पीक आपण कुठल्याही भागामध्ये घेऊ शकतो. का? कारण की याच्यामध्ये आपण तशी वातावरण निर्मिती केलेली असते. परंतु अजून त्यातल्या त्यात विचार केला तर आपला जो नाशिकचा भाग आहे, पुणे साईडचा जो भाग आहे, महाबळेश्वरचा जो पार्ट आहे, कोल्हापूरचा जो रिजन आहे, तर या सर्वच्या सर्व भागामध्ये आपण कार्नेशन पिकाची लागवड व्यापारी तत्वावरती चांगल्या प्रकारे करू शकतो. याचा अर्थ असा नाही की याची लागवड आपण विदर्भ किंवा खानदेशमध्ये करू शकत नाही. फक्त इकडच्या तुलनेमध्ये तिकडं थोडंसं आपल्याला वातावरणीय घटक चांगल्या प्रकारे आतमध्ये नियंत्रित करायला लागतील आणि मग आपण कार्नेशनची लागवड चांगल्या प्रकारे करू शकतो. सर, आता तुम्ही जिल्ह्यांबद्दल सांगितलं की कुठल्या जिल्ह्यांमध्ये आपण घेऊ शकतो. मग त्याचबरोबर हा प्रश्न येतो की त्या विभागातलं जे हवामान आहे ते कशा प्रकारचं लागतं या पिकासाठी? आता याच्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी येतात हवामानाचा विचार केला तर. एक म्हणजे तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साईड. हे कार्नेशनचेच नाही, कोणत्याही फुलपिकाची लागवड संरक्षित शेतीमध्ये करायची असली तर अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि ह्या 4ही गोष्टी जर का आपण बाहेरच्या वातावरणामध्ये नियंत्रित करू शकलो असतो तर आपल्याला संरक्षित शेती तंत्राची गरज भासली नसते. कार्नेशनचा जर का आपण फक्त हवामानाच्या दृष्टीने विचार केला तर यासाठी आपल्याला थंड हवामान, कमी आर्द्रता आणि जास्तीत जास्त सूर्यप्रकाश हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की हवामानाचा, तर याच्यामध्ये तापमानाचा मुद्दा येतो. तर कमीत कमी 14 डिग्री सेल्सिअस आणि जास्तीत जास्त 28 डिग्री सेल्सिअस तापमान याच्यासाठी चांगल्या प्रकारे असतं. आता हे तापमान कमी झालं किंवा जास्त झालं तरी पण ते आपण हरितगृहामध्ये आपण पॉली हाऊसमध्ये करतोय चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकतो. म्हणजे त्याला कमी पण करू शकतो आणि जास्त पण करू शकतो. आर्द्रतेचा जो आपण विचार केला तर आर्द्रतेमध्ये 55 ते 60% आर्द्रता ही सुरुवातीला याला चांगल्या प्रकारे लागते. आणि सूर्यप्रकाशाचा जर का आपण विचार केला तर साधारणतः हा जो सूर्यप्रकाश आहे हा जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आतमध्ये आला तर आपण चांगल्या प्रकारे कार्नेशन पिकाची लागवड होते. आणि चौथा जो मुद्दा मी घेतला होता तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड. कारण कार्बन डायऑक्साईड वायू जेवढा जास्त तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये आतमध्ये झाडं अन्न तयार करतात. जसं बाहेरच्या वातावरणामध्ये 300 ppm असतो कार्बन डायऑक्साईड, तोच कार्नेशनसाठी आपल्याला 500 ते 1500 ppm लागतोय. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यप्रकाश दोन्ही एकत्रितरित्या आले की ते झाडं जास्तीत जास्त अन्न तयार करतात. त्यामुळे इथं 500 ते 1500 ppm CO2 ची पण आतमध्ये आवश्यकता असते. मग सर, आता कार्नेशन पीक आता आपण पॉली हाऊसमध्येच घेतोय, तर मग त्यासाठी की पाणी किंवा माती याचं परीक्षण करणं महत्त्वाचं आहे की कशा प्रकारची माती आणि पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे? आता व्यापारी तत्वावरती आपण कार्नेशन पिकाची लागवड करत असलो तर कोणत्याही पिकाची लागवड ही माती आणि पाणी याच्यावरती अत्यंत अवलंबून असते. आता मातीचा जर का विचार केला तर बरेचसे शेतकरी म्हणतात की आमच्याकडे काळी माती आहे किंवा गाळाची माती, की जवळपास सर्व शेतकऱ्यांकडे ते असतेच. परंतु ज्यावेळी व्यापारी तत्वावरती आपण हरितगृहामध्ये कार्नेशनची लागवड करतोय तर याच्यामध्ये मातीचं माध्यम हे राहुरी कृषी विद्यापीठाने याचं एक माध्यम ठरवून दिलेलं आहे. त्या पद्धतीनेच ते केलं पाहिजे. आता याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत: लाल माती, शेणखत, वाळू आणि भाताचं तूस. 30% लाल माती, 30% शेणखत, 30% वाळू आणि 10% भाताचं तूस. शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की लाल मातीच का वापरायची, मी काळी माती का वापरू शकत नाही? कारण माझ्याकडे काळी माती ऑलरेडी आहे. कारण काळ्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे पिकं ते खराब होण्याची पण जास्त शक्यता वाढते. बरोबर आहे. आणि लाल मातीमध्ये काय होतं की पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो आणि पाण्याचा जो सामूहिक जो पीएच आहे तो साधारणतः 6.5 ते 7.5, ज्याला आपण न्यूट्रल किंवा योग्य समजतो कोणत्याही पिकासाठी, तर तो लाल मातीमध्ये आपण चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवू शकतो. दुसरा जो मी तुम्हाला उल्लेख केला की याच्यामध्ये वाळू असेल किंवा भाताचं तूस असेल, बऱ्याच वेळेस काय होतं की जी माती असते तर त्या मातीमधून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. तर अशा वेळी जर का आपण त्याच्यामध्ये हे वाळू टाकले तर पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो, हवा चांगल्या प्रकारे आतमध्ये. शेणखत पण आपण वापरतोय. शेणखत सुरुवातीला टाकतो आपण की आपण ते म्हणतो की त्या मातीमध्ये आपण काय केलेलं असते, 4 घटक वेगवेगळ्या ठिकाणून आणलेले असतात. तर माती वेगळ्या ठिकाणून आणलेले, शेणखत वेगळ्या ठिकाणून आणलेले. हे शेणखत टाकल्यामुळे इनिशियल लेवलला त्याच्यामध्ये पूर्णपणे ते प्युअर माती असते. तर शेणखत टाकल्यामुळे आपण त्याला बेसल डोसमध्ये जे सुरुवातीचे जे त्याच्यामधले जे न्यूट्रिएंट आहेत ते त्याला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिळतात. आणि कारण काय तो मेड्या हे एकदाच शेणखत पडतं, म्हणजे कार्नेशन लागवड केल्यानंतर त्याची आयुष्यमान हे 2.5
ते 3 वर्ष असतं. म्हणजे परत आपण त्याच्यामध्ये शेणखत टाकत नाही. त्यामुळे ते सुरुवातीला आपण त्याला याचा फाउंडेशन म्हणून किंवा बेसल डोस म्हणून आपण त्याच्यामध्ये शेणखताचा वापर करतो. सर, आता बोलताना तुम्ही उल्लेख केलात की जे आपण माध्यम वापरतो आहे तर त्या माध्यमाचं निर्जंतुकीकरण करणं हे का महत्त्वाचं ठरतं या कार्नेशन पिकामध्ये? आता शेतकऱ्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेचसे शेतकरी काय करतात, माझ्या माहितीनुसार राज्यामध्ये जवळपास 80 ते 90% शेतकरी त्या माध्यमाचं निर्जंतुकीकरण करतच नाहीत. मुळात निर्जंतुकीकरण कशा पद्धतीने करायचं त्याच्या अगोदर सुरुवातीला असं आहे की निर्जंतुकीकरण करणं का गरजेचं आहे. आता आपण पाहतोय की मी सुरुवातीला सांगितलं की याच्यामध्ये आपण 4 गोष्टी वापरतोय. माध्यम म्हणून वापरतोय. लाल माती, शेणखत, वाळू आणि भाताचा तूस. हे 4ही गोष्टी एका जागेवर मिळत नाहीत. लाल माती आपण वेगळ्याच ठिकाणावर आणतो, शेणखत वेगळ्या 4 ठिकाणावर आणतो. ठिकाणून 4 गोष्टी आणतोय आपण. ह्या वेगवेगळ्या ठिकाणावर आणले असल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही अपायकारक घटक असतात, तर त्या अपायकारक घटकांचा नायनाट करण्याची पद्धत म्हणजे निर्जंतुकीकरण. पण निर्जंतुकीकरण पद्धतीमध्ये आपल्याला समजून येत नाही की हाच अपायकारक घटक आहे म्हणून. म्हणजेच काय की निर्जंतुकीकरण एक अशी पद्धत आहे की ज्या पद्धतीमध्ये त्या माध्यमामध्ये असणारी उपयोगी आणि निरुपयोगी दोन्ही पण घटकांचा आपण नायनाट करण्याची पद्धत म्हणजे निर्जंतुकीकरण. मग हे कशा पद्धतीने करता येतं? आता निर्जंतुकीकरणामध्ये 2 भाग आहेत. एक पहिला जो भाग आहे तो म्हणजे नैसर्गिक पद्धत आणि दुसरा जो आहे त्याला आपण म्हणतो की रासायनिक पद्धत किंवा आर्टिफिशियल पद्धत. नैसर्गिक पद्धत खरं म्हटलं तर हे शेतकरी पूर्वीपारपासून करत आलेले आहेत. जसं की आपण आपली जमीन ही उभी आणि आडवी नांगरून ठेवतो आणि ते उन्हामध्ये आपण ती तापत ठेवतो आणि शेतकरी साधारणतः 2 महिने ते उन्हामध्ये जमीन तापत ठेवतो आणि नंतर परत मग ते त्याच्यामध्ये लागवड करतो. कारण शेतकऱ्यांना त्याच काळी समजलेलं आहे की याच्यामुळे जमिनीमधले जे काही अपायकारक घटक आहेत ते पक्षी वगैरे वेचून खातात किंवा उन्हामुळे ते पूर्णपणे. आपण नांगरणी करताना आपण बघतो की बरेचसे पक्षी हे ट्रॅक्टरच्या मागे किडे वगैरे हे खातच असतात. मग तोच भाग याच्यामध्ये फक्त. आणि उन्हामध्ये तापत ठेवल्यामुळे काय होतं की तापल्यामुळे पण त्याच्यामधले काही जे अपायकारक घटक आहेत की उपयोगी ते मरून जातात. आता याच्यामध्ये काय करतो आपण नैसर्गिक पद्धतीमध्ये की ती जमीन आहे, ही जमिनीचा माध्यम आपण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण साधारणतः एक पांढरी जी पॉलिथिनची फिल्म असते, फिल्म जर आपण त्याला कव्हर करून ठेवली मातीला पूर्ण, तर त्याला सूर्यप्रकाश पडल्यानंतर आतमध्ये ते डायरेक्टली सनलाईट त्याच्यामध्ये गेल्यामुळे त्याच्यामधली हीटमध्ये जे काही उपयोगी आणि निरुपयोगी जे आतमधले घटक आहेत तर ते पूर्णपणे मरून जातात. दुसरा जो पार्ट मी म्हटलं की रासायनिक पद्धतीमध्ये आपण काही केमिकलचा वापर करतो. याच्यामध्ये मुख्यत्वे करून 4 केमिकलचा वापर केला जातो. एक आहे फॉर्मेलिन, दुसरा आहे शेतकऱ्यांसाठी हायड्रोजन पेरॉक्साईड, सध्या शेतकरी बरेच वापरतात विथ सिल्वरचे नॅनो पार्टिकल्स. एक आहे मिथिल ब्रोमाइड आणि बासामिड. पण या 4ही केमिकलचा जर विचार केला तरी शेतकरी सध्या वापरताना ह्याच्यामधलं जे हायड्रोजन पेरॉक्साईड नावाचा जो केमिकल आहे H2O2 तर त्याचा वापर करतात. आता ही H2O2 टाकण्याची पण एक पद्धत आहे. म्हणजे बऱ्याच वेळी शेतकऱ्यांना वाटतं की मी बेड केल्यानंतर केमिकल टाकू का सुरुवातीला बेड करण्याच्या अगोदर ते केमिकल टाकू. तर हे केमिकल शेतकरी आपले गादी वापे किंवा बेड बनल्यानंतर आपण जे त्याच्यावरती जी ड्रिप सिस्टीम टाकलेली ही ड्रिप सिस्टीम आपण रात्रभर चालू ठेवायची. ड्रिप सिस्टीम आपण रात्रभर चालू ठेवल्यामुळे काय होतं की ते पाणी पूर्णपणे ड्रिपमध्ये मुरतं आतमध्ये. आणि हे जे केमिकल आहे साधारणतः 1 लिटर पाण्यामध्ये आपण 30 ml घेतो हायड्रोजन पेरॉक्साईड आणि नंतर ते आपण झारीच्या साह्याने त्या गादी वाप्यावरती पण टाकायचं आहे. गादी वाप्याच्या मधला जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती पण टाकायचं आहे आणि 4ही बाजूनं आतमधून जो आपण रिकामी जागा सोडलेली त्याच्यामध्ये पण हे केमिकल टाकायचं आहे. म्हणजेच काय, हे केमिकल हे मल्टीपर्पज आहे. मल्टीपर्पज म्हणजे काय, हे फक्त निर्जंतुकीकरणाचं कार्य करत नाही तर याच्याबरोबर आतमध्ये जे काही वीड वाढणार आहे, गवत वाढणार आहे तर ते गवताचं प्रमाण पण प्रमाण कमी करतं. आणि दुसरं, लागवड केल्यानंतर जे आपल्याला 1.5 महिन्यानंतर जे बुरशीनाशक वगैरे आपण त्या झाडाच्या मुळाला सोडत असतो, म्हणजेच हे मल्टीपर्पज केमिकल आपल्याला म्हणजे एक वेगळं असं त्याच्यासाठी आपल्याला केमिकल किंवा रासायनिक फवारणी करावी लागणार नाहीये. दुसरा जो एक मी उल्लेख केला होता तो म्हणजे फॉर्मेलिन केमिकलचा. आता हे जे फॉर्मेलिन केमिकल आहे तर साधारणतः आपण 100 चौरस मीटर भागासाठी म्हणजे एका गुंठ्यासाठी साधारण आपण 7.5 ते 10 लिटर हे घेऊ शकतो. आणि साधारणतः ते त्याच्या 10 पट पाण्यात, म्हणजे समजा आपण 10 लिटर फॉर्मेलिन घेतलं तर ते 100 लिटर पाण्यामध्ये टाकून आपण हे पण टाकू शकतो. फक्त हे जे केमिकल आहे फॉर्मेलिन हे आपण सुरुवातीला टाकतोय, म्हणजे ते माती पूर्णपणे खाली जेव्हा तयार करतोय बेड करण्याच्या अगोदर हे केमिकल टाकायचं, ते माती पूर्णपणे भिजवून घ्यायची, हे केमिकल टाकायचं आणि काळ्या प्लास्टिकच्या साह्याने ते 7 दिवस झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यामुळे काय होतं, फॉर्मेलिनचे जे काही विषारी फ्युम्स आहेत किंवा वाफ आहेत ते बाहेर पडत नाहीत आणि मग परत 7 दिवसांनी तो काळा प्लास्टिक काढून घ्यायचा आणि परत त्याच्यामध्ये नॉर्मल वॉटर सोडायचं. नॉर्मल वॉटर याच्यासाठी सोडायचं साधं पाणी की जेणेकरून त्याच्यामध्ये काही फॉर्मेलिनचा अंश शिल्लक राहिलेला असेल तो पूर्णपणे निघून जातो. आणि परत 1-2 दिवस थांबून वापसा कंडिशन आले की मग आपण परत गादी वाफे बनवून पिकांची लागवड करू शकतो. म्हणजे सुरुवातीलाच खताचं पाण्याचं जर व्यवस्थित नियोजन झालं तर हे पुढचं पीक हे व्यवस्थितपणे येणार आहे. आपण जो पाण्याचा जो उल्लेख केला तर पाण्यामध्ये पण EC आणि pH म्हणजे यामध्ये आपण क्षारांचं प्रमाण आणि त्याचा समूह हे दोन्ही घटक महत्वाचे आहेत. समूह 5.5 ते 7 लागतो. क्षारांचं प्रमाण साधारणतः अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी असलं पाहिजे. आणि पाणी तर हे ड्रिपनीच आपण देणार आहोत. बरोबर आहे, कारण याच्यामध्ये पाटाने पाणी देत नाही आपण. नाही देत. सर, आता
जे रोपं आहेत ती रोपवाटिकेमधनं घेऊन मग त्याची लागवड ही पॉली हाऊसमध्ये करतोय, तर मग त्या पिरियडमध्ये कशी काळजी घेतली पाहिजे? आता समजा आपण त्या शेतकऱ्याकडून ती रोपं आणली विकत, हे रोपं आणल्यानंतर साधारणतः रोपांची आपण लागवड करतो. आता हे लागवड झाल्यानंतर याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे याच्यामधलं पहिलं ऑपरेशन आहे ते ज्यावेळी त्याची जी पानं आहे ती 6 ते 7 पानांच्या ह्याच्यावरती येतात, तर त्याचं पहिलं काम आहे ते म्हणजे आपण त्याचा शेंडा खोडतो. शेंडा खोडल्यामुळे काय होतं की त्याचे जे बाजूचे जे आहेत ते फुटवे वाढवायला चान्स चांगल्या प्रकारे होतो आणि वरची जी त्याची जी वाढ आहे तर ती वाढ उंची आहे ते थांबून जाते. दुसरं जे याच्यामधलं आंतरमाशकतेमधलं व्यवस्थित महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे याच्यामधलं कळी खोडणे. साधारणतः आपण याच्यामध्ये 2 प्रकार असतात कार्नेशनमध्ये. एक पहिला प्रकार असतो तो स्टँडर्ड प्रकारची फुलं आणि दुसरा जो प्रकार असतो तो स्प्रे प्रकारची फुलं. तर स्टँडर्ड प्रकारची फुलं ही चांगल्या प्रकारे येतात, उंच वाढतात आणि स्प्रे प्रकारमध्ये फुलं लहान आकाराची आणि झुपक्यामध्ये येतात. तर आपण जी लागवड करतो तर स्टँडर्ड प्रकारच्या फुलांची लागवड करतो, त्याच्यामुळे त्याला कळी खोडतो की कळी खोडल्यामुळे काय होतं की शेंड्यावरील कळीची चांगल्या प्रकारे तो आपल्याला वाढ ह्याच्यामध्ये होते. दुसरं एक ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काम आहे तो म्हणजे आधार व्यवस्थापन. सुरुवातीला मी उल्लेख केला होता की फुल पिकांमध्ये अतिशय नाजूक फुलपीक म्हणून कार्नेशन फुलपिकाची ओळख आहे. त्यामुळं लागवड केल्यानंतर याला 4 टप्प्यांवरती आपल्याला जाळ्या लावा लागतात, म्हणजे म्हणून आपण याला आधार व्यवस्थापन म्हणतो. साधारणतः पहिली जी जाळी ह्याची आपली 7.5 बाय 7.5 सेंटीमीटर वरती राहते. दुसरी जी जाळी याची ती 10 बाय 10 सेंटीमीटर वरती राहते आणि तिसरी आणि चौथी जाळी ही 12.5 बाय 12.5 सेंटीमीटर टप्प्याटप्प्याने ती वाढत जाते. कारण की जसं फुल वाढेल तसं त्या जाळीमधून आपण ते फुलाचा शेंडा वर काढतो, परत सेकंड टेपमध्ये आपण त्या दुसऱ्या जाळीमधून वर काढतो. अशा करत करत आपण त्या आधार व्यवस्थापन हा याच्यामधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सर, आता कार्नेशन लागवड करताना कोणत्या जातींचा अवलंब हा आपल्या शेतकरी बंधूंनी केला पाहिजे? आता शेतकऱ्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण व्यापारी तत्वावरती जर का तुम्हाला लागवड करायची तर बाहेरच्या वातावरणासारखी शेती तुम्हाला याच्यामध्ये करून चालणार नाही. म्हणजेच काय की बाजारपेठेमध्ये ज्या फुलांची मागणी आहे त्यानुसारच आपल्याला याच्यामध्ये जातींची निवड करणं गरजेचं आहे. तर जातींची निवड करताना आपण बघतो याच्यामध्ये लाल असेल, पिवळा असेल, नारंगी असेल, जांभळा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये ह्या जातींमध्ये ही फुलं आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात. पण शेतकऱ्यांना व्यापाराच्या तोरती लावायचं असेल तर लाल रंगामध्ये एक डोमिंगो मास्टर म्हणून एक जात आहे, परत एक गोडिना नावाची एक जात आहे. पांढऱ्या रंगाचा जर का विचार केला तर डोनर बाल्टिको म्हणून एक जात आहे. नारंगी रंगामध्ये एक सोलर नावाची जात आहे. तसेच फिरटो नावाची पण एक नारंगी ह्याच्यामध्ये शेतकरी घेऊ शकतात. आणि पिवळा आणि जांभळा या दोघांचा विचार केला तर ॲमॅडॉर एक आहे, ती फक्त पिवळ्या रंगामध्येच मिळते. आणि पिवळा आणि जांभळा अशा दोन्ही छटामध्ये एक गरुडा नावाची एक जात आहे की जे मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे शेतकरी लावू शकतात. विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जाती या लोकप्रिय आहेत शेतकऱ्यांमध्ये? आता मी ज्या सांगितल्या या सर्वच्या सर्व जाती फक्त महाराष्ट्रासाठीच आहेत आणि त्यांची लागवड केली तरच शेतकऱ्याला ते म्हणजे उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळणार आहे. सर, नेमकी ही कार्नेशन लागवड कशा प्रकारे केली जाते? कार्नेशन लागवडीचा जर का विचार केला तर याच्यामध्ये सुरुवातीला मी म्हटलं की वर्षभर आपण याची लागवड करू शकतो, पण त्यातली त्यात अजून चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना उत्पादन घ्यायचं असेल तर जून जुलै महिना जो आहे तर चांगल्या प्रकारे थोडंसं मर रोगाचं वगैरे जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये कमी राहतं, कारण थोडंसं पाऊसमान पण असतो आणि वातावरण थोडंसं एक दमट झालेलं असतं. दुसरं याच्यामध्ये आपण लागवड करताना जो आपण गादी वापा बनवतो तर त्या गादी वापा साधारणतः 20 ते 25 सेंटीमीटर उंचीचा बनवतो. गादी वाप्याची जी वरची जी रुंदी आहे तर ती साधारणतः आपण 60 सेंटीमीटरची ठेवतो आणि गादी वाप्याची जी लांबी तर ती लांबी आपण पॉलिहाऊसनुसार 15 ते 20 मीटर लांबीमध्ये आपण तो करू शकतो. लागवड करताना याच्यामध्ये आपण 4 ओळीमध्ये लागवड करतो. 60 सेंटीमीटरचा जो मी आपल्याला सुरुवातीची जी रुंदी सांगितली तर 15 बाय 15 सेंटीमीटरवरती आपण या कार्नेशनची लागवड करतो आणि 2 ओळीमध्ये आपण 2 लाईन ड्रिपच्या टाकतो की जेणेकरून त्या 2 ड्रिपच्या लाईन इकडे 2 लाईन आणि इकडे 2 लाईन दोन्ही चांगल्या प्रकारे होऊ शकतात. त्यामुळे 15 बाय 15 सेंटीमीटर आपण कार्नेशनची लागवड याच्यामध्ये करतो. अशा प्रकारे जर आपण याची लागवड केली तर साधारणतः 1 मीटर स्क्वेअरमध्ये साधारणतः कार्नेशनची 44 रोपं बसतात. म्हणजे हे गणित पण शेतकऱ्यांनी सांभाळलं पाहिजे. आणि सर, आता याच्यानंतर की कार्नेशन पिकासाठी आपण वातावरण नियंत्रण करताना कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा लागतो? आता हरितगृहातील शेती करायची म्हटलं त्याच्यामध्ये त्या पिकास आवश्यक असणारे जे तापमान आहे, सूर्यप्रकाश आहे, आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साईड हे 4ही घटक आतमध्ये आपण नियंत्रित करत असतो. आणि आपण नियंत्रित करत असताना मला आपलं वाटतं की आता तापमान कमी केलं पाहिजे किंवा वाढवलं पाहिजे किंवा सूर्यप्रकाश खूपच आतमध्ये येतोय, तर याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत की ज्या हरितगृहामध्ये शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. पहिली जी गोष्ट आहे, ज्यावेळी असं वाटतंय की शेतकऱ्यांना आतमध्ये आपल्याला तापमान खूपच वाढलेलं आहे तर याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला जे फॉगर सिस्टीम आपण बसवलेत तर ते फॉगर सिस्टीम चालू करणं गरजेचं आहे. आणि शक्यतो या प्रणालीचा उपयोग हा उन्हाळ्यामध्येच पडतो जास्त करून. आणि ही एप्रिल मे मध्ये आणि ही प्रणाली चालवताना फक्त शेतकऱ्यांनी 1 ते 1.5 मिनिटच तो फॉगर चालवायचा आहे आणि परत एक अर्धा ते पाऊण तासाचा गॅप देऊन परत तो चालू करायचा आहे.
आणि त्याच्यासाठी आपण शेतकरी आतमध्ये कंट्रोल पॅनलवर टायमर बसवू शकतो, की कारण ते प्रत्येक व्यक्ती एक माणूस ठेवण्याची गरज नाही. हां, आपण एकदा ते टायमिंग सेट केलं की ऑटोमॅटिक ते 1 ते 1.5 मिनिटं चालू राहतात. म्हणजे स्वयंचलित प्रणाली आहे. येस, हे बसू शकतो. आता बरेचसे शेतकरी काय करतात, फॉगर सिस्टम चालू करतात आणि परत ते 4 ते 5 तासांनीच बंद करायला येतात. म्हणजे शेतकऱ्यांना वाटतं की फॉगर्समुळे आम्हाला आतमध्ये पाणी द्यायचंय. फॉगरचा उपयोग हा त्या पिकाला पाणी देणे हा नसून आतमध्ये तापमान, गारवा किंवा तापमान नियंत्रण करणं हा आहे. म्हणजे तापमान कमी करणे आणि आर्द्रता वाढवणे, हे फॉगरचं काम आहे. आता जर का तुम्ही फॉगर जास्त वेळ चालू ठेवला तर आतमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट की ह्याला बाजूला पडदे असतात, ज्याला म्हणतो की साईड कर्टन्स असतात. हे साईड कर्टन्स पॉलिओचे सकाळी शेतकऱ्यांनी 7 वाजता उघडले पाहिजेत आणि संध्याकाळी 5, 6 किंवा 7 वाजता जाताना ते परत बंद केले पाहिजेत. याच्यामुळे काय होतं की रात्रीच्या वेळी झाडं जो CO2 वायू सोडतात, तर कार्बन डायऑक्साईड वायू हा आतल्या आतमध्ये खाली एक ॲप्रॉन पेपर बसवला असतो, त्याच्या लेवलपर्यंत ते साठून राहतात 1 मीटरपर्यंत. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण सूर्यप्रकाशाची किरण झाडांच्या पानावरती पडतात त्यावेळी तो सूर्यप्रकाशन आतमध्ये जो साठून राहिलेला कार्बन डायऑक्साईड हे दोघांची रिएक्शन होऊन, कारण कार्बन डायऑक्साईड वायू जास्त साठलेला आहे त्यामुळे झाडं जास्तीत जास्त अन्न तयार करतात. त्यामुळे ते पडदे आपल्याला, हे एक महत्वाचा मुद्दा आहे की ते बंद कधी करायचे आणि चालू कधी करायचे. समजा शेतकऱ्यांना वाटलं की मला अजून पण तापमान नियंत्रित होत नाही, तर आतमध्ये आपण झारीच्या सहाय्याने आपण शॉवरिंग पण करू शकतो, की जेणेकरून शॉवरिंग केल्यामुळे आतमध्ये परत अजून ओलावा निर्माण होऊ शकतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पॉलिओसमध्ये आपण आतमध्ये परत पॉलिओच्या खाली 50% पांढऱ्या रंगाची शेडनेट टाकलेली असते. म्हणजे वरती तर पॉलिफिल्म असते आणि परत आतमध्ये 50% पांढऱ्या रंगाची शेड नसते, की उन्हाळ्यामध्ये असं वाटलं की आपल्याला तापमान खूपच वाढते तर ती शेडनेट आपण पसरून ठेवू शकतो. जसं आपले खिडकीचे पडदे असतात ना, चालू करतो बंद करतो, तशी ती शेडनेट पसरून ठेवायची आणि परत आपल्याला वाटलं की आपण ते परत त्याला गोळा पण करू शकतो. या 3-4 गोष्टी आतमध्ये वातावरण नियंत्रणासाठी महत्वाच्या आहेत. सर, आता पिकांवरती रोग आणि या किडी दिसून येतात, तर पॉलीहाऊसमध्ये कार्नेशन या पिकावर पण या प्रकारच्या रोग किंवा किडी या दिसून येतात का? बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की हरितगृहामध्ये जर का एखादं पीक घेतलं की काही रोग आणि किडी किडाने रोग येतच नाहीत. तर मी तर म्हणेल की बाहेरच्या वातावरणापेक्षा पॉलिहाऊसमध्ये 8 ते 10 पटीने जास्त किडाने रोग येतो. पण कधी, जसं आपण आतमध्ये तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता हे वातावरणीय घटक पिकासाठी योग्य आहेत, फेवरेबल आहेत, तसेच ते किडाने रोगांसाठी पण फेवरेबल आहेत. असं उपयोगी पण आहे. म्हणजेच काय की समजा आपल्याला वाटतं की आता मला मावाचा अटॅक झालेला आहे किंवा तुडतुड्यांचा अटॅक झालेला आहे, तर तुम्हाला त्या क्षणी ज्यावेळी अटॅक होतो त्या क्षणी फवारणी घेणं गरजेचं आहे. इव्हन मी तर म्हणेल की कार्नेशनचं मला माहिती आहे की याच्यामध्ये समजा मूळकूस पडतोय, बरोबर, किंवा मावा आहे, तुडतुड आहे, हे सगळं पडतंय, तर त्याच्यासाठी जे आवश्यक औषध आहेत त्या आवश्यक औषधांची आठवड्यातून 2 वेळा फवारणी घेणं गरजेचंच आहे, भले ते किडकीवर रोग दिसत नसलं तरी पण. मग सर, ही फवारणी जी तुम्ही सांगताय घ्यावी शेतकऱ्यांनी, मग ती जैविक पद्धतीने आहे की का रासायनिक पद्धतींचा अवलंब केला पाहिजे? आता बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना वाटतं की मी ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक पद्धतीचा वापर करू का, पण आमच्या प्रॅक्टिकल अनुभवानुसार याच्यामध्ये 90% वरती शेतकरी हे रासायनिक पद्धतींचाच याचा विचार करतात. कारण जैविक पद्धतीने तेवढी किड ह्याच्यामध्ये आटोक्यात येत नाही. पण सुरुवातीला जे आपण मातीचं माध्यम टाकत असतो, तर ते मातीचं माध्यम टाकत असताना जर का सुरुवातीला काय आपण ऑर्गॅनिक इनिशियली लागवड करण्यापूर्वी ट्रायकोडर्मा वगैरे आपण जर का त्याच्यामध्ये टाकले इनिशियल स्टेजला, तर ते थोडंसं आपण त्या माती वेगळ्या ठिकाणावर आणलेले किंवा शेणखत वेगळ्या ठिकाणावर आणलेले, तर त्याच्यामध्ये आपण काही अंश प्रमाणात नियंत्रित करू शकतो, तो पण ते सुरुवातीच्या टप्प्यावरती. पण एकदा लागवड झाल्यानंतर मात्र माझ्या ह्याच्यानुसार शेतकऱ्यांनी शक्यतो तिथं रासायनिक फवारणीच करणं योग्य राहील. याच्यामध्ये अजून एक याचा आपण प्रश्न विचारला म्हणून मी सांगतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण म्हणतो की मला माहिती आहे की याच्यामध्ये आता माव्याचा अटॅक होणार आहे किंवा पांढऱ्या माशीचा अटॅक होणार आहे किंवा तुडतुडे पडणार आहे, तर याच्यामध्ये एक आपण बघतो की पिवळ्या रंगाचा आणि निळ्या रंगाचा एक स्टिकी कार्ड मिळतात. म्हणजे ते आपण जर का आतमध्ये लावले आणि त्याच्यावरती आपल्याला दिसतंय की नाही मला तर थोडंसं याच्यामध्ये एक माव्याचं एक चिकटलेलं आहे किंवा तुडतुडे चिकटलेले, तर शेतकरी अगोदरच प्लॅनिंग करू शकतो की नाही आता मला याच्यावरती भविष्यामध्ये माव्याचा अटॅक होणार, तर मी आता फवारणी करायला काही हरकत नाही. तर खूपच छान पद्धतीने तुम्ही लागवड म्हणूयात आपण किंवा कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे. आता सगळ्यात शेवटी राहता प्रश्न येतो, इतके सगळी याच्यामध्ये पॉलीहाऊसमध्ये कार्नेशन पिकाची अगदी लहान मुलाप्रमाणे आपण काळजी घेत ते फूल वाढवतोय आपण, मग नंतर येतो प्रश्न तो फुलांची काढणी किंवा बाजारपेठ आहे किंवा प्रतवारी आहे, ती कशा पद्धतीने केली पाहिजे? आता तसं पाहिलं तर कार्नेशन फुलपिकाचा आपण जर का विचार केला तर याचा जो मार्केटचा जो रेट आहे, मार्केटचा रेट हा त्या बाजारपेठेनुसार तो कधी 10 रुपये, कधी 8 रुपये, कधी 15 रुपये, कधी 20 रुपये असा तो होत असतो. परंतु हे करत असताना राज्यामध्ये जसं मी सुरुवातीला म्हटलं की आपला सांगली असेल, सातारा आहे, कोल्हापूर हा जो भाग आहे, याचे जे मार्केट आहेत, तर याचं मेन मार्केट जे आहे तर ते दिल्ली, मुंबई, बेंगलोर आणि हैदराबाद. जर का आपल्याला व्यापारी तत्वावरती करायचं असेल आणि दूरच्या मार्केटला पाठवायचं असेल तर आपल्याला त्याची क्वांटिटी पण तेवढी पाहिजे. म्हणजे 5 गुंठ्याचं शेतकऱ्यांनी जर का उत्पादन केलं आणि तो म्हटलं की मला बेंगलोर मार्केटला पाठवायचंय किंवा हैदराबादला पाठवायचंय किंवा दिल्लीला पाठवायचंय, तर त्याला ते तेवढं फिजिबल होणार नाही. म्हणजेच शक्यतो जर का शेतकऱ्याला
कमर्शियली किंवा व्यापारी दृष्ट्या चांगल्या प्रकारे लागवड करायची असेल आणि दूरच्या मार्केटला पाठवायचं असेल किंवा एक्सपोर्ट वगैरे करायचं असेल तर कमीत कमी त्या शेतकऱ्यांनी साधारणतः एक 20 गुंठ्याची लागवड केली तर त्याला ते ऍक्च्युली थोडंसं कॉस्ट इकॉनॉमिक जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये ते बसू शकतं. आणि दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न मार्केटिंगच्या किंवा समूह शेती करून पण ते पुढे पाठवू शकतात Exactly. त्या माध्यमातून. म्हणजे जर का हा समूह शेतीचा आपण प्रश्न विचारला तर एक तळेगाव दाभाडे जे आहे तर तिथं एकाच जागेवरती उभा 250 ते 300 एकर पॉलिहाऊस आहेत आणि तिथले शेतकरी मेजॉरिटी हे गुलाबाची लागवड करतात मोर दॅन 90%. आणि जसं आपण उल्लेख केला तिथला 5 गुंठेवाला शेतकरी पण एक्सपोर्ट करतो. आता 5 गुंठेवाला शेतकऱ्याला एक्सपोर्टला का परवडतंय कारण की ते समूह शेती जो आपण आता उल्लेख केला तो 5 गुंठेवाला असेल 10 गुंठेवाला असेल 1 एकरवाला असेल 2 एकरवाला असेल हे पूर्णपणे एकत्ररित्या कलेक्शन करून नंतर ते एक्सपोर्टला पाठवतात. त्यामुळे समूह शेती म्हणजे परवडणारा तुकीचा खर्च आहे तो सगळा विभागला जातोय त्यामुळे पण. बरोबर. आणि तुम्ही आता जो उल्लेख केला होता की याला आम्ही म्हणत असतो की एक कॉस्ट इकॉनॉमिक्स किंवा ते कसं परवडतं. साधारणतः त्यांनी आता लागवड केली तर साधारणतः याचा पे बॅक पिरियड आम्ही म्हणतो. म्हणजे त्या शेतकऱ्याने जेवढे परतावा त्यांनी तेवढे त्याच्यामध्ये जेवढे गुंतवणूक केली तर साधारणतः जर का ते सगळं अवलंबून आहे ते मार्केट रेटवरती आहे. मार्केटला रेट चांगला असेल हवामान चांगलं असेल तुमच्याकडे सर्व सोयीसुविधा असेल तर साधारणतः 3 ते 4 वर्षामध्ये जेवढी सुरुवातीला त्यांनी आतमध्ये जी गुंतवणूक केली भांडवल गुंतवलंय तर ते परत मिळायला काही हरकत नाही. तर आता तुम्ही कार्नेशन फुलांच्या लागवडीपासून ते बाजारपेठेपर्यंतच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग एखादी शेतकऱ्याची सक्सेस स्टोरी आहे की जे ऐकून आपले दुसरे शेतकरी आहेत ते पण कार्नेशन शेतीकडे वळतील? तर बारामतीमध्ये एक श्रीमती स्वाती शिंगाडे मॅडम म्हणून आहेत 10-20 गुंठ्याचे 5 ते 6 पॉलिहाऊस टाकले आहेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारे बारामती सारख्या भागामध्ये कार्नेशनची शेती ही यशस्वी करून दिलेली. तेव्हा माझा शेतकऱ्यांना सल्ला राहील की जर का आपण या पुणे जिल्ह्यामधील जे शेतकरी आहेत तर त्यांनी बारामतीमध्ये जाऊन जर का श्रीमती स्वाती शिंगाडे मॅडमची जर का ती शेती पाहिली पॉलिहाऊसची तर नक्कीच शेतकऱ्याच्यामध्ये त्याला एक पुढचं आपण आपल्या भागामध्ये करू शकतो याचा एक कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास त्याच्यामध्ये येऊ शकतो. तर शेतकरी बंधूंनो, सरांनी खूपच छान पद्धतीनं आज आपल्याला पॉली हाऊसमधील कार्नेशन लागवड तंत्रज्ञान याविषयी अगदी जे काही सगळे बारकावे असतात ते खूप छान पद्धतीनं उलगडून सांगितलेत आहेत. आणि आता की जून आणि जुलै हा सरांनी हंगाम आहे तो या लागवडीसाठी योग्य आहे असं म्हटलेलंच आहे. तर तुम्ही पण या हंगामामध्ये पॉली हाऊसमध्ये म्हणूयात या कार्नेशन लागवडीचं नियोजन करताल आणि या माहितीचा तुम्हाला नक्कीच या लागवडीमध्ये उपयोग होणार आहे अशी आम्ही आशा करतो. आणि सर, आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान पद्धतीनं शेतकरी बंधूंना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.